स्माइल इफ यू वांट अनदर हस्बैंड इन नेक्स्ट सेम लाइफ में पुढच्या 7 जन्मी तुम्हाला हे तिकडे जाय ना काय तुझं 7 जन्मी शुभमराव नवरा म्हणून हवा. वा 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 हो आन्सर भेटला आन्सर भेटला आन्सर दिलेलं आहे मी पण हसत नव्हतं ते हसायचं नव्हतं पण तुम्ही हसले बोलले पण मला हसायला व्हेरी गुड. झाड हलणार पण नाही आता. झाड आणि नवरे दोघांना हलणार जागेवरून. नवऱ्यांचे पाय बांधून ठेवले हाताने पाय बांधून ठेवले कोणी. यो तर गुड मॉर्निंग गाई. आता ब्लॉग स्टार्ट केलंच नाही प्रिया तर आम्ही ब्लॉग स्टार्ट करायला विसरलो कारण आज आहे वटपौर्णिमा. आणि बघा किती मस्त मम्मीची तयारी झाली. आणि हे आली आता पूजा आणि तिची मैत्रीण. ही कोण आहे ही सुंदरी कोण आहे जी इकडे तिकडे फिर. बघूया आता प्रियाचा लुक. 1 2 आणि 3. ओहो क्या बात आहे. कशी दिसते मम्मी सांग कशी दिसते. एकदम भारी. ओहो पप्पी भेटली आज. मला भेटते तशी पण. तुला ब्लश लावायची गरज नाही आता बघ. ब्लश लावायची गरज नाही आता आम्हाला. मस्त ब्लश भेटतच असते. नॅचरल ब्लश भेटला आम्हाला. झाले आता मस्त रेडी आहे सगळे. फटाफट जाऊ. थोडंसं लेट झालं माझं. जाऊ पूजा करूया. पूजा आली आहे. पूजाची पूजा सॉरी वडाची पूजा करूया. आणि हा दे इंट्रोडक्शन. मेकअप ह्याच्यासाठी हेअरसाठी खूप फेमस आहे. मस्त बनवली हेअरस्टाईल. एक नंबर मला आवडली हेअरस्टाईल. जेलीफिश नाही खरं याला नाव दे तू. हेअरस्टाईल जेलीफिश हेअरस्टाईल आज आपण इंट्रोड्यूस केली नवीन हेअरस्टाईल. चला तर निघूया फटाफट. घे ताट वगैरे जाऊन आपल्या तिकडे पूजा करायची आणि शूट करायचं थोडंसं. छान केलं छान वाटत. फिटिंग नाही झालं आपल्याला काय. पहिली वटपौर्णिमा गरज नाही कुठला पण कुर्ता घातला तरी आपण छानच दिसतात. पहिली वटपौर्णिमा. वा मस्त एंट्री. दोन्ही लक्ष्मी घरातल्या एकसाथ आज. चलो जाऊया आपण. स्माइल इफ यू वांट अनदर हस्बैंड इन नेक्स्ट सेम लाइफ में पुढच्या 7 जन्मी तुम्हाला हे तिकडे जाय ना काय तुझं. स्माइल इफ यू वॉन्ट अनदर हस्बैंड इन नेक्स्ट कुठे गेला. अरे नेक्स्ट राहिला तुमचा. नेक्स्ट 7 लाईफ म्हणजे आज वटपौर्णिमा आहे तर काय करतात बायका वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात का. कारण नवरा 7 जन्मी भेटावा हाच म्हणून. आपण तिला आता क्वेश्चन करूया. बघू काय आन्सर करते. म्हणजे तिने हसली ना समजा तर दुसरा पाहिजे. त्यांना हसली ना समजा तर मीच पाहिजे. फनी होणार थोडंसं. तुला मीच पाहिजे मला माहिती आहे. तरी पण बघू माझी एकदम तर माहिती. हसते कसला समजलं का. असली म्हणजे दुसरा पाहिजे असं काय नाही. समजलं का. समजलं मला ते. हसते का. आता ते वाईफ होती तुमच्या हसबंड वरती केलं. हसते का पण तू. तुम्ही हसले बोलले मला हसायला. अरे पण तुला हसत नव्हतं. माहिती मला हसायचं आयुष्य नव्हतं. पण काय चॅलेंज आहे की नाही का. काय झालं तुमचा पत्का झालाय का. झालंय माझा. हसली यांची बायको. मला माहिती आहे माझ्या बायकोला मीच पाहिजे. सांगू का एक त्याच्यासाठी उत्तर देऊ का. हा दे देऊ पक्का. हा दे ऐकायचं आम्हाला. तुम्ही जे विचारलं त्याच्यावरती आन्सर. माझा आवाज कितपत येईल मला माहिती नाही. अरे ते समजतो बरा. रील मध्ये काढायचे. रील मध्ये कुंकवाचा साथ असाच हवा. 7 जन्मी शुभमराव नवरा म्हणून हवा. वा वा वा. हो आन्सर भेटला आन्सर भेटला पण आन्सर दिलेलं आहे मी पण हसत नव्हतं ते हसायचं नव्हतं पण तुम्ही हसले बोलले पण मला हसायला आलं. अरे सुधरा आता तरी. चालली पूजा. वटपौर्णिमा आहे. मम्मी सगळ्यांना सांगते. फक्त गुड्डीची मला वाटते 4थी 5वी असेल ना. हे दोघींची बघा नवीन आहे. पहिली वटपौर्णिमा. दादा हा कसं वाटतंय पहिली वटपौर्णिमा. आपल्याला फेऱ्या मारत वाटलं वाटतं. आली आता पूजा. वडावर फेऱ्या मारते.
हे आमचा सुरळीत गाड्या बघते. गाडी आली. दादा तिथे व्हिडिओ काढते. त्याला चालू आहे ट्रेन. बघा सगळ्यात पुढे मम्मी. ही हात दाखवा सगळ्यांनी. बिझी आहेत. किती राऊंड झाले मोजले का? व्हेरी गुड. झाड हलणार पण नाही आता. झाड आणि नवरे दोघांना हलणार जागेवरून. नवऱ्यांचे पाय बांधून ठेवले. हाताने पाय बांधून ठेवले. कोणी? तिथे वा वा. जा. आपल्या डिक्कीत पण शुभम म्हणतो ना, घे मी मी बोललेलो तुला आधी. घे पड. आशीर्वाद घेते सगळ्यांचा. पाया पडते. पाण्याची बॉटल आपला भाऊ आला बघा गाडी घेऊन. रॅपिडोवाला हे नाही रे. आलो आता आपण आईच्या घरी, आजोबांच्या घरी आशीर्वाद घ्यायला. मग आपल्या गावावर आणले पायनॅपल बाबा आणि आजींनी. त्याचं बनवलं आहे. भारी वाटतं, मस्त लागतं. बाहेर तर पायनॅपल दिवसांनी हा वाला लगेच समजतं रे. टेस्ट मस्त आहे. हो, आंबट पण लागत नाही अजिबात. आता आई आता हो करते. प्रिया तुम्हाला वाहन द्यायचंय. वाहन नाही, वाहन नाही, वाहन देते. रॉयल एनफील्ड 350 GTR GT 350 ना, ती गाड़ी दे मला. मेरे को समझ में नहीं आ रहा अभी. तुमको नहीं समझे वो गाड़ी का प्रकार है. ये असे जाता सीधा नाही, नको सीधा नको. अजून काय असतं? सदा सुहागन. झालं वाईज भरपूर टाईम नंतर आता व्लॉग चालू केला आहे. दुपारी आपण गेलेलो वटपौर्णिमेला आणि मस्त दोघांनी पूजा केली. मम्मीने सांगितलं कशी पूजा करायची. फर्स्ट टाईम होती ना वटपौर्णिमेची. आहे पप्पा आले तर आता जेवण घेऊ आपण, नंतर भेटूया. गाईस जस्ट आता लॉग आउट केले. 3 वाजलेत. खूप थकले आज. आजचा दिवस होता, वटपौर्णिमा झाली. प्रिया आणि मी खूप थकली होता. प्रिया ऑलरेडी झोपली आहे. तिला उद्या ऑफिसला सकाळी लवकर. नाईट शिफ्ट होतं तर मी आत्ता लॉग आउट करतो. आजचा दिवस खूप छान गेला, मस्त झाली पहिली वटपौर्णिमा. हिने पूजा केली, हिने उपवास ठेवलेला माझ्यासाठी आणि मी पण तिच्यासाठी उपवास ठेवलेला आज पूर्ण दिवस. संध्याकाळी
राहिलेला आहे तो उपवास आम्ही एकत्र सोडला. रात्री जेवलो एकसाथ आणि चांगला दिवस झाला. खूप दमलं ॲक्च्युली आणि आता जास्त बोलायची ताकद पण नाही आहे. तर आपला ब्लॉग बघा नंतर कसा वाटला लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. गुड नाईट. टेक केअर.